चित्रगुप्त साहेब, मला वाटतं हा शेवटचा पर्याय आहे. अहो, रामनाथला किती फोन केलाय पण तो फोनच घेत नाही. त्याच्याकडनं काहीच हालचाल होत नाही म्हटल्यावर मला हे पाऊल उचलणं भाग आहे. हो साहेब, काय काम आहे? साहेब, एक तक्रार नोंदवायची आहे मला. हा या इकडे बसा. बसा बसा. हो, धन्यवाद साहेब. मी एका गॅरेजमध्ये काम करतो आणि आमच्या गॅरेजचे जे मालक आहेत ते गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहे. म्हणजे ते गॅरेजला येत नाही आहेत, ते घरी सुद्धा जात नाहीत त्यांच्या, आणि त्यांना किती फोन केले पण काही उचलतच नाही आहेत ते. त्यामुळे आम्हाला कळत नाहीये की नक्की कळलं. त्या तिकडे साहेब बसतात ना, तिकडे का? हा तिकडे. हा, ते घेतील तुमची तक्रार नोंदून. बर, त्यांच्याकडे जातो. आता हा कशाला आला इथे? यांनी जर मला बघितलं तर ह्याला आठवेल आम्ही याला काय करायला लावलं होतं. अधिराज, ओळखपत्र सुद्धा घ्यायची गरज आहे का? सोबत ठेव, गरज पडली तर दाखव त्यांना. सगळं नीट होईल ना? मला ना म्हणजे अशी फार इच्छा होती की सिद्धूच्या समोर मी अशी कोलमडून जाता कामा नये. त्याला बघून माझ्या डोळ्यात पाणी नाही येता कामा. मी असे ठामपणे उभी राहिले पाहिजे त्याच्यासमोर. काळजी करू नको, मी आहे ना. हा, चल. अधिराज दादा, मलाही सिद्धिराजला भेटायची खूप इच्छा आहे. मी येऊ का तुमच्या बरोबर? भावना, पप्पा आणि आजीने फक्त आईलाच भेटण्याची परवानगी घेतली आहे, त्यामुळे सॉरी. काकू, मी येऊ का? मी आत्ता चालले, तू पुन्हा केव्हा तरी जा. काकू, पण मी सिद्धिराजची बायको आहे, त्यांनाही मला भेटावं असं वाटतच असेल. असशील तू बायको, पण मी जन्मदात्री आहे. सिद्धूवर माझा हक्क कायम होता आणि यापुढेही असेल. हे बघ भावना, मी तुला कधीच काही बोलत नाही, पण आता माझा मुलगा जेलमध्ये असताना तू प्लीज मध्ये पडू नकोस. माझ्या मुलाला आता सध्या कुणाच्या तरी आधाराची गरज आहे आणि तो आधार त्याला मीच देऊ शकते. तुझ्यामुळे झाला तेवढा त्रास पुरे झाला, बस आता. त्रास? हो, 7 जन्माची गाठ आहे आमची. गाठ आपणच बांधतो आणि आपणच सोडवतो, पण नाळ ही आयुष्यभरासाठी जोडलेली असते. तुझ्या या अशा भावनिक बोलण्यामध्ये बाकी सगळे येतील, मी नाही येणार. अधिराज दादा, प्लीज प्लीज मला सिद्धिराजना भेटायचंय. मी सिद्धिराजना भेटणं खूप गरजेचं आहे, प्लीज. भावना प्लीज, भेटी फार लिमिटेड असतात अगं, आणि तुला जर का भेटायचं असेल तर त्याचा विचार पण पुढच्या वेळेस कर. आता उशीर होतोय, निघाला पाहिजे ना. ऐक दादा, काकू, अहो ऐकून तरी. काय असे वागतात माझ्याशी सिद्धिराज? हे मला तुम्हाला भेटूही देत नाहीयेत आणि सोबत घेऊनही जात नाहीये. मला तुम्हाला एकदा भेटायचंय, फक्त एकदा. थांबा, इथेच थांबा. साहेबांचा मूड खूप खराब आहे, पण तुम्ही जा. बोला लवकर, काय काम होतं ते?
साहेब ते आमच्या गॅरेजचे मालक आहेत ना, ते काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्याशी काही संपर्कच होत नाही. म्हणजे ते कुठे आहेत, त्यांचं काय झालं काही कळतच नाहीये. बरं तुम्ही कोण त्यांचे? म्हणजे साहेब मी त्यांच्या गॅरेजमध्ये नोकरी करतो. मालक आहेत ते माझे. अहो मग तुम्ही कशाला याच्यात पडताय? त्याचे घरचे येतील आणि शोधतील त्यांना. साहेब त्यांच्या मुलाला स्वतःच्या वडिलांची काही फिकीरच नाहीये ना, तो काही करतच नाही, म्हणून तर मला यावं लागलं. तुम्हाला का त्यांचा एवढा कळवा? हे बघा त्यांच्या घरच्यांना घेऊन या. जा. हा ऐका हॅलो हा ते साहेब काय ना, अरे काय तुम्ही अजून इथेच? हो साहेब चला लवकर. हो साहेबांना वेळ नाही हो, तुम्ही चला चला लवकर. नमस्कार साहेब. सांगितलं होतं ना आतमध्ये पाठवू नका त्यांना. हो साहेब चुकी झाली. एक काम करा, एक सिगारेटचा बॉक्स आणि एक लायटर घेऊन पाठवा. हो आणतो साहेब. जा. यांच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. मला माझ्या परीनं शोध चालूच ठेवायला पाहिजे. पन्नास हजार हजार अकाउंट मध्ये आले 50,000 हजार अकाउंट मध्ये आले 50,000. आलो काय काय करत होतात तुम्ही? आणि हे काय आवरलं नाही अजून? ऑफिसला नाही जायचंय का? फिरणं हे माझ्या कामातलाच भाग आहे. फिरता फिरता आलो घरी असं समज. थांब जा विना, थांब जाऊ नकोस. तुला काहीतरी दाखवायचंय. अगं ते राहू दे इकडे बस. हे बघ मला तुला काहीतरी दाखवायचंय. अहो, काय बघायचंय त्यात आता? काय बघू म्हणजे आपल्या घराच्या साईडचा फोटो आहे. हे बघ पाया झाला, आता विटा लागल्या की आता दुमजली घर होणार आपलं मस्त. तळ मजल्यावर एक हॉल, त्याच्या मागे तुझा किचन, मग पहिल्या मजल्यावर आपला बेडरूम एकटाच असू दे. मग वरती त्याच्यावरती आपला दुसऱ्या मजल्यावर आपल्या वरचा बेडरूम. पाहुण्यांसाठी काही जागा ठेवण्याची गरज नाही. म्हणजे पाहुणे आले ना की त्यांना हॉलमधूनच परत पाठवू. पण हे घर आहे माझं. हे घर कसं होईल जिथे आई बाबा नाहीत? ते कसलं घर? लवकरच होणारे घर. कधी एकदा या खुराड्यातून बाहेर पडतोय असं झालंय. काय बोलताय? खुराडच आहे हे. हे घर आणि आई बाबा दोघेही आउटडेटेड झालेत. काही कामाचे नाहीत, लाजा नाहीत त्यांना. या घराची सगळी बिलं मी भरतोय आणि मलाच ऐकवतायत, मलाच शिकवतायत.